आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नाही 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 म्हणी, अजून पण वेळ गेलेली नाहीये. लक्षात घे प्लीज, तू अजूनही सगळं मॅनेज करू शकतोस, ट्रस्ट मी. नाही देवांश, आता ती वेळ राहिली नाहीये. ते जे काही घडतंय ना ते सगळ्यांसाठी योग्य आहे. शेवटी नियतीच्या हातात येते. तिच्या पुढे कोणाचं काही चाललंय का? पण तू माझ्याबद्दल काळजी दाखवलीस त्याबद्दल थँक्यू. खरंच थँक्यू. देवांश, आज रात्री सुजित आणि स्वानंदीचा संगीताचा कार्यक्रम आहे. तू आणि सई होस्ट कराल? ठीक आहे. हाँ सर बोला. हाय सई, जरा बोलायचं होतं. आय हॅव टोल्ड यू ना, माझ्या कॉलेजचा मित्र सुजित सरपुत्ता, त्याचं लग्न आहे. सो इथेच आलो होतो आणि यांनी मला रिक्वेस्ट केली की उद्यांच्या संगीताच्या कार्यक्रमात आपण दोघांनी होस्ट करावं म्हणून. तर तुम्हाला न विचारताच मी हो म्हणालो यांना. आय एम सो सॉरी, दुसरा कुठला ऑप्शन नव्हता माझ्याकडे ऍक्च्युली. कॉलेजचा मित्र आहे ना, सो माझ्या मित्राकरता जरा करायला लागेल. आय नो आपल्यामध्ये सध्या खूप वाद सुरू आहेत, खूप इश्यूज आहेत, पण माझ्या मित्रासाठी एवढं फेवर कराल माझ्यासाठी प्लीज. हो तसंच करूया. मी तर स्वानंदीची मेहंदी पण अटेंड केली होती. खूप धमाल केली होती आम्ही. होपफुली आज पण मज्जा येईल. परफेक्ट. थँक्यू सो मच सई. सी यू. बाय. सदा, ए सदा, मणीला सांग पाण्याच्या आणखीन बाटल्या आणून ठेव. हा, संपल्या म्हणून आयत्या वेळेला गोंधळ नको. ठीक आहे, जा. अरे नमस्कार नमस्कार, अलोभ्य लाभ. या या या. नमस्कार नमस्कार. या. अरे असू दे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. हे काय तुम्ही दोघंच आलात? भैरवीताई कुठे? खरं तर त्यांची इच्छा होती खूप यायची, पण ॲज ऑलवेज इम्पॉर्टंट मीटिंग्स त्यामुळे येऊ शकल्या नाही. पण लग्नाला नक्की येणार असा निरोप पाठवलाय त्यांनी. ठीक आहे, काही हरकत नाही. व्यवसाय म्हटला की ह्या गोष्टी होतच राहतात, हे समजू शकतो. पण लग्नासाठी त्यांना नक्की यायचंय. मी स्वतः फोन करणार आहे. प्लीज प्लीज करा. आणि तयारी खूप उत्तम झाली आहे. आत्ताच आम्ही हॉलला स्टेजवर पण जाऊन आलोय. फर्स्ट क्लास झालंय सगळं. बाय द वे, आम्ही संगीत होस्ट करतोय. मणीची रिक्वेस्ट होती तशी, सो म्हणलं चला करूयात. मीच मणीला सांगितलं होतं तुम्हाला बोलवायला. इज इट? बरं एक मिनिट. शालिनी, अहो शालिनी. काय झालं? बघितलं का कोण आलंय? अरे देव, सई. सुखीरा. मॅडम खूप सुंदर दिसताय हा तुम्ही. म्हणजे ही साडी तुमच्यावर खूप खुलून दिसते. अर्थात एवढी महागडी साडी मी खुलून दिसण्यासाठीच घेतलीये. तुला काय करणार ग महागड्या साड्यांचं? तू नवीन साड्या घेतेस की वापरलेल्या साड्या स्वस्तात मिळतात त्या घेतेस? भैरवीचं कौतुक आहे म्हणा. काही असू दे, तुझ्यासारखी गरीब मुलगी तिने सून म्हणून स्वीकारली, मानायला पाहिजे तिला. शालिनी, हो सई आज आपल्याकडे पाहुण्या म्हणून आल्या आहेत, निदान त्याचं तरी. अहो भैरवीचं कौतुक केलं मी. जे आहे तेच बोलले. काही खोटं बोलले का ग सई मी? नाही. मी जरा तयार होऊन आले. हा, आता अजून काय तयार होणार आहात तुम्ही? एवढे छान नटलेत की. आमच्या बायकांचं असतं, तुम्हाला नाही करणार. पुरुष म्हटले की कुर्ता पायजमा आणि त्यावर जॅकेट घातलं की झालं. आणि मला माझ्या डान्सची रिहर्सल करायची आहे. एक मिनिट, तुम्ही नाचणार आहात? बघाच तुम्ही, माझ्या मुलाचं लग्न आहे, कोणाशी का होईना ते वाजलंच पाहिजे. आलेच. हा सदा, ए सदा, ह्या दोघांनाही हॉलमध्ये घेऊन जा.
चहा कॉफी नाश्ता काय हवं ते बघ. हा, मी आलोच. सई, वॉर्डन मॅडम. सर, या वॉर्डन मॅडम आहे. आयुष्यमान भाऊ, खूप चांगलं केलं सोयाला घेऊन आलीस. हो, पण खरं सांगू का मॅडम, सुजित आणि स्वानंदीचं लग्न होताना बघून ना खरंच खूप आनंद होतोय मला. आय होप आता स्वानंदीमुळे तरी सुजित जरा घरी राहायला लागेल. आणि स्वानंदी कुठे आहे? मला भेटायचंय तिला. तयार होतीये वरती, तोपर्यंत आपण कार्यक्रमाला जाऊया. हो हो, चालेल. हॅलो, हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? सो सुजित आणि स्वानंदीच्या संगीत समारंभात सर्वांचं खूप खूप स्वागत. वा 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 वा, सगळेच किती सुंदर दिसत आहेत. सई, वाव. हो ना, खूप सुंदर दिसतात सगळे. माय गॉड, तुम्ही सुद्धा किती सुंदर दिसताय सई. सर, माझं कौतुक नंतर करा. आपण आता ज्या कार्यक्रमासाठी आलो तो कार्यक्रम आता आपण सुरू करू. सॉरी, फोकस. फोकस फोकस. सो तुम्हा सर्वांना सई आणि देवांशचं खूप सारं प्रेम आणि नमस्कार. बघताय ना सगळे कसे असे आश्चर्यचकित झालेत आपल्या दोघांना बघून. म्हणजे त्यांचं असं झालंय की हे दोघे इथे काय करताय. अहो, पण सुजित आणि स्वानंदीच्या लग्नाचं फंक्शन आहे म्हणल्यावर आम्ही दोघं येणारच ना. सो हिअर वी आर. ते तर आहेच, पण आपण इथे ना मागे आणखी एक विशेष कारण आहे. हो, काय? इथे सादर होणारे डान्स परफॉर्मन्स. आणि सर, तुम्हाला माहितीये आज वॉर्डन मॅडम सुद्धा इथे डान्स परफॉर्म करणार आहेत. नाही नाही, मी डान्स नाही करणार. मॅम प्लीज प्लीज तुम्ही पण डान्स करा ना. गप्पा बसेस. सो सॉरी मॅम, नो वरीज. काही प्रेशर नाहीये, अजिबात टेन्शन घेऊ नका. कोणी फोर्स करणार नाहीये तुम्हाला. पण सई, मला सांगा, म्हणजे आपण डान्स बद्दल परफॉर्मन्स बद्दल इतका चर्चा तर करतोय, पण आपली स्वानंदी, आपली ब्राईड कुठे आहे? इतका का वेळ लागतोय तिला इथे यायला? हो, स्वानंदी कुठे आहे? एक्झॅक्टली. नाही म्हणजे ती जरा जास्तच वेळ लावते. बट इट्स वर्थ द वेट. आज ती सुंदर दिसणार आहे, त्यामुळे वेळ लागूच शकतो. बर बाबा. आई, तुझी खरंच लई आठवण येते ग. एक दिवस असा जात नाही ज्या दिवशी तुझी आठवण येत नाही. आणि आता तर लग्नाचे विधी सुरू झालेत. खरंच तुझी लई आठवण येते. तू नाहीस ना तर माहेरची कमतरता जाणवतीये मला. एका मुलीसाठी तिच्या आईचं घर काय असतं, माहेर काय असतं, हे त्या मुलीशिवाय दुसरं कुणीच समजू शकत नाही. तू असतीस ना तर तुझ्या कुशीत शिरून रडले असते. मी तुझ्याशी बोलत बसलीये. बाहेर माझी सगळी वाट बघत असतील. जाते आम्ही, पण तुझी खरंच खूप आठवण येते. एक मिनिट गाईज. आपली नवरी मुलगी जरी तयार होऊन यायला इथे वेळ लावत असेल तरी सुद्धा आपला हँडसम नवरदेव इथे आलेला आहे. सो प्लीज बिग हँड फॉर मिस्टर सुजित सरपोतदार. अरे वा, आज सुजित चक्क वेळेवर आलाय. हसतमुख दिसतोय.
आणि दारू देखील प्यायलेली नाहीये. हा देवाचा चमत्कार म्हणायला हवा. काय रे सुजित, नाही मुलींचं मी समजू शकते, पण तुला काय एवढा वेळ लागला? आम्ही सगळे किती वाट बघत होतो माहितीये. उलट आज मी लवकर तयार झालो असं म्हणू शकतेस तू, कारण तुम्ही सगळे माझी वाट बघताय. नाहीतर कधी कधी कपडे सिलेक्ट करायला तासभर लावतो मी. हरकत नाही, प्लीज हॅव अ सीट. चांगला दिसतोय. स्वानंदीचा होणारा नवरा आहे. माझंच लग्न आहे, मी चांगला दिसणारच. आलोच. सो गाईज, नवरा मुलगा येऊन रेडी आहे. आता आपण वाट बघतोय फक्त आपल्या नवरी मुलीची. पण यु नो, जितक्या आतुरतेने आपण स्वानंदीची वाट बघतोय ना, त्यापेक्षा खूप जास्त आतुरतेने सुजित तिची वाट बघत असेल. आणि म्हणजे माझ्या एक्सपिरियन्स वरून सांगतोय, स्वानंदीला बांगड्या घालायला इतका वेळ का लागतोय? सुजित पण आलाय आता. मी सगळी तयारी करून दिली होती, फक्त बांगड्या घालायच्या बाकी होत्या. अरे इतका वेळ कसा लागेल? कुठे राहिली आई? म्हणी काय झालं मॅडम, काही हवंय का? स्वानंदी कशी नाही आली अजून? मला तर काही कळतच नाही. पण तुम्हालाच माहित असणार आहे ना मॅडम, तुम्हीच रेडी करत होता. हो, मी तिला तयार करून आले होते, पण तिला एवढा वेळ का लागला? तू बघून येतोस? ठीक आहे, मी बघतो. आले. स्वानंदी आता थोड्या वेळात येईलच, पण सर तुम्हाला एक सांगू का, चांगल्या गोष्टीची तयारी करायला ना वेळ लागतो, बरोबर आहे ना? आणि आज तिचा तो हक्क पण आहे. अच्छा, एक मिनिट, पण उशीर करणं हा हक्क कसा असू शकतो? सर तुम्हाला नाही कळणार, आम्ही मुलींनी ना स्वतःला बहाल केलेला तो एक हक्क आहे. व्हॉट? ओके, देन मग आम्हाला पण कळू द्या जरा, असा का हक्क आहे तो? कळेल ना नक्की. हो सर, ते कसं असतं माहितीये का, आता लग्न वेगवेगळे समारंभ असल्यावर मुलींना नटायला आवडतं, सुंदर दिसायचं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही मुली मुळातच सुंदर असतो, पण असे चान्सेस आम्हाला खूप रेअरली मिळतात ना. आणि आता त्यात लग्न आहे म्हटल्यावर तर मग आम्ही हा हक्क तर बजावणारच. आणि सर अशा वेळेला ना मुलांनी तोंडातून एकही शब्द न काढता एका कोपऱ्यात बसून मुलीची वाट बघायची असते. बघा ना, आपला सुजित शांतच बसलाय, वाटच बघतोय. आणि काय करतोय तो? काय आता काय वाट बघूयात आपण स्वानंदीची. सो आता आपण स्वानंदीची तर वाट बघूयाच, पण तोपर्यंत आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया असं मला वाटतं. प्लीज. तर आता पहिला डान्स परफॉर्मन्स करायला येणार आहे स्वानंदीची बेस्ट फ्रेंड फातिमा आणि तिची लाडकी ताई कार्तिकी. आणि या दोघीही डान्स मधून त्यांच्या जिजूना वॉर्निंग देणार आहेत की लग्नानंतर स्वानंदी दीदीशी नीट वागायचे, नाहीतर गाठ आमच्याशी आहे. ओहो, सो बिग हँड फॉर फातिमा अँड कार्तिकी. अरे पोरी आला पोरी भारी मोडून चकोरी, त्यांची व्हायरल स्टोरी आली ट्रेंडिंगला. जणू चांदणी ही कोरीच्या करायला पोरी आली ढगातून खाली बघा लँडिंगला. अग चटक चांदणी चतुर कामिनी, काय म्हणू तुला, तू हायस तरी कोण? कोण? वय कोण?
छबीदार छबी मी तोऱ्यात उभी हजारांना लाईक्स माझ्या डीपीला छबीदार छबी मी तोऱ्यात उभी पोर मग मग माझ्या डीपीला छबीदार छबी मी तोऱ्यात उभी हजारांना लाईक्स माझ्या डीपीला छबीदार छबी मी तोऱ्यात उभी पोर मग मग माझ्या डीपीला म्हणत्यात हॅलो करत्यात फॉलो इन्स्टा ट्विटरला वर नंबर मागणं थेट मागना बरा नवा ऑल यू बॉय जस्ट गेट दिस थेट मागना बरा नवा बिना फ्रेंडशिप लगणं थेट मागना बरा नवा गेट सेट बिफोर इट्स टू लेट मागना बरा नवा हे आली या पोरींची बारी रे झाली या पोरा बाजारी रे बघा शेजारी नवी पुढारी नारी रे त्याचे सांगतात ऐकाशे हे वागणं बरं नवं ऑल यू बॉय जस्ट गेट दिस थेट हे वागणं बरं नवं बिना कारण करणं कमी हे वागणं बरं नवं गेट सेट बिफोर इट्स टू लेट हे वागणं बरं नवं वा 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 फातिमा कार्तिकी मज्जा आली. आणि फातिमा खरंच खूप सुंदर डान्स केलाय तुम्ही. परत एकदा जोरदार टाळ्या फातिमा आणि कार्तिकीसाठी. थँक्यू. स्वानंदी स्वानंदी फोन इथे ठेवून कुठे गेल्या त्या? स्वानंदी स्वानंदी ही क्लिप इथे का पडली आहे? आपल्या समोर एक महत्वाचं असं व्यक्तिमत्व डान्स परफॉर्म करणार आहे आणि ती व्यक्तिमत्व म्हणजे मिस्टर सरपोतदारांच्या दिलाची धडकन म्हणजेच मिसेस सरपोतदार आपल्या सुजितची आई. फातिमा स्वानंदीला बघून ये ना, तिला एवढा वेळ का लागला हेच कळत नाही मला. टेन्शन आलंय. हो मॅम ठीक आहे. कुण्या गावाची कुण्या नावाची कुण्या राज्याची तू ग राणी ग आली ठुमकत नार लचकत आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी. स्वानंदी नाहीये त्यांच्या रूम मध्ये. नाही म्हणजे मणी नार लचक लचक लचकत आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी.
तुम्हाला. बास बास बास, एकदा झाला ना चिक्कार झाला. पण काय जबरदस्त परफॉर्मन्स केलाय तुम्ही. नाही म्हणजे या वयात सुद्धा तुम्ही ज्या एनर्जीने तो डान्स केलाय ना, खरंच समोर बसलेल्या सगळ्या मुलींना कॉम्प्लेक्स आला असणार. एक नंबर परफॉर्मन्स झाला. थँक्यू. खरंच मस्त. थँक्यू सो मच. थँक्यू. कुणी आहे का? कुणी आहे का बाहेर? बाहेर आहे का कुणी? मी स्वानंदी. प्लीज दार उघडा. प्लीज दार उघडा. प्लीज दार उघडा.